नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओयासिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 12 डिसेंबर 2023 रोजी जो झालेला UGC नेटचा पेपर आहे, पेपर क्रमांक 1, जो पेपर शिफ्ट 1 मध्ये झाला होता। या पेपरमधील गणित व डाटा इंटरप्रिटेशनचे प्रश्नावर विश्लेषणात्मक चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। आपण 2023 मधील भरपूर शिफ्टच्या प्रश्नपत्रिकेवर ॲनालिसिस करणारे व्हिडिओ बनवलेले आहेत, काही बनवणं सुरू आहे। त्याचबरोबर जे ओल्ड पेपर आहेत ऑफलाईन पद्धतीनं, म्हणजे 2017, 2018, 2016 यावर देखील आपण व्हिडिओ सिरीज बनवत आहोत। ते सुद्धा तुम्ही आपल्या ओयासिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलवर जाऊन व्हिडिओ बघू शकता। हा जो पेपर आहे, हा पेपर आहे 12/12/2023 रोजी इकॉनॉमिकचा पेपर। हे ऑनलाईन पेपर असल्यामुळं सब्जेक्ट प्लस पेपर 1 असे असतात, म्हणून याच्यामध्ये फक्त आपण पेपर 1 मधलेच ते पण DIचे क्वेश्चन आणि मॅथचे क्वेश्चन्स यावर चर्चा करण्याचा प्रयत्न केलेला आहे। क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 1 to 5। क्वेश्चन्स लेवल कॉम्प्रिहेंशन। द फॉलोइंग टेबल शोज द ईयर वाइज डाटा नंबर ऑफ रजिस्टर्ड कार्स फ्रॉम इयर्स फ्रॉम 2017 to 2020 in 4 cities A, B, C, D. The last column shows the data of population of these cities in the year 2020. Based on the data given in the table, answer the question that follow. काय आहे, आपल्याला 4 शहर आहेत ABCD, त्यांचे नावं 2017, 18, 19, 20 मध्ये घेतलेल्या कार आणि 2020 ची लोकसंख्या। आता यावर आधारित आपण प्रश्न सोडवूयात। पहिला प्रश्न आहे बघा की विच सिटी हॅज शोन मॅक्झिमम पर्सेंटेज ग्रोथ इन पर्सेंटेजमध्ये काढायचं आहे रजिस्टर्ड कार्स फ्रॉम 2017 to 2020। 2017 ते 20 मध्ये कारमध्ये किती ग्रोथ झाली आणि सगळ्यात जास्त कोणाकडे ग्रोथ झाली। इकडे पहा, 17 ते 20 ग्रोथ ए सिटीमध्ये 7,500 चे 9,500 ते झाली 2,000 ग्रोथ। बी मध्ये 300 ग्रोथ, सी मध्ये 4,000 ग्रोथ, डी मध्ये 2400 ग्रोथ। पण पर्सेंटेज काढलं, एचं पर्सेंटेज आलं 26.66, बीचं आलं 25%, सीचं 66.66, डीचं 48%। सर्वाधिक ग्रोथ कोणाची आहे? सीची। पर्याय क्रमांक 3, पर्याय क्रमांक 3 सी। पुढचा प्रश्न आहे आपला, इन द इयर 2020 पर कॅपिटा रजिस्टर्ड कार्स वेअर मॅक्झिमम इन द सिटी। मग आपण काढूयात। ए मध्ये बघा, पॉप्युलेशननं त्याला काय केलं आपण भागितलं तर आल्या 11,875, बी मध्ये 7,500, सी मध्ये 16,666.66, डी मध्ये 9,866.66। म्हणजे आपलं उत्तर आहे ऑप्शन सी, 2 नंबर। पुढचा प्रश्न आहे, taking all the cities together, what is the ratio of total number of registered cars in 2020 with the respect of 2017? मग सरळ सरळ काय करायचं आहे, रेशो काढायचा। 2017 ची टोटल केली आपण, ती आली 19,700 आणि 20 ची टोटल आली 2,84,000, सॉरी 28,400। मग रेशो काढा, कोणाचा कोणासोबत आहे, 2020चा किती आहे 28,400 आणि छेदात 19,700। शून्य कटले, बाकी भाग जात नाही, म्हणजे 284 ला 197, पर्याय 1 आपलं उत्तर होणार आहे। पुढचा प्रश्न आहे आपला, व्हॉट इज द ॲव्हरेज पर्सेंटेज इन रजिस्टर्ड कार्स अक्रॉस ऑल द सिटीज फ्रॉम द इयर 2017 to 2018। सरळ सरळ आपल्याला टक्केवारी काढायची आहे। पहिले ॲव्हरेज काढलं, एचं ॲव्हरेज आलं 6.66, बीचं 12.50, सीचं 25% आणि डीचं 20%। सर्वाधिक सी मध्ये आहे समजा, पण सर्वात कमी ए मध्ये आहे। मग आता यांचं ॲव्हरेज काढलं, ॲव्हरेज कसं काढलं, सगळ्यांची बेरीज 64.16 भागीला 4, 16.04%। ॲप्रॉक्सिमेटली ऑप्शन सेकंड आपलं उत्तर येणार आहे। पुढचा प्रश्न आहे आपला, बेस्ड ऑन द ॲव्हरेज ग्रोथ पर्सेंटेज of registered cars per year in successive years during 2017 to 2020 in the city, A, what will be the estimated number registered cars in the city in the year? काही नाही, अगदी सोपं आहे।
आपल्याला 2017मध्ये किती वाढले 18साठी, 18ला 19साठी, 19ला 20साठी. मग या स्पीडनं जर वाढलं ॲव्हरेज काढून तर 21ला किती होतील असा प्रश्न विचारला आहे. बघा काय करायचं होतं, सरळ 17चं ॲव्हरेज 6.66, 18चं 12.50, 19चं 5.55, ॲव्हरेज आला 8.23. मग आता 9,500चं ॲव्हरेज काढा 8.23नं, ते ॲव्हरेज आलं 781.85. ते 9,500मध्ये मिळवलं तर उत्तर मिळालं आपल्याला 10,281.85, ॲप्रॉक्झिमेटली 10,200. आता जवळपास 82 म्हणजेच 83 जवळ आहे. ऑप्शन नंबर 4. पुढचा प्रश्न आहे आपला, व्हॉट नंबर वुड रिप्लेस क्वेश्चन मार्क इन द सिरीज गिवन बिलो. काय आहे 1, 3, 6, 10, 15, 21 क्वेश्चन मार्क आणि 36. काहीच नाही, डिफरन्स काढा. सरळ डिफरन्स आहे. कितीचा आहे 2चा आहे, नंतर 3चा, 4चा, 5चा, 6चा. मग 6 जिथे किती येईल 7. 27 आणि 7 किती झाले 28. 28 आणि 8 36. ऑप्शन 2 हे आपलं उत्तर होणार आहे. द रेशो ऑफ वॉटर मिल्क इन 27 liter water mixture 5:4. Find the quantity of water to be added to the mixture in order to make the ratio water in milk 3:1. अगदी सोपं आहे. 5 आणि 4 किती झाले 9. मग आता एकूण मिक्सचर आहे 27/9. 27/9. 9 9 त्रिक 27 आलं 3. ॲव्हरेज आलं 3चं. मग आता बघा मिल्क आणि वॉटर किती आहे 5. मग 5 गुणिला 3 5 त्रिक 15. ओके. आणि मिल्क किती आहे 4. मग आता 4 गुणिला 3 4 त्रिक 12. ओके. आता ते काय म्हणले आपल्याला रेशो बनवायचा आहे. 12 आणि 15 आपल्याला कळलं. पहा काय म्हटले की याच्यामध्ये काय वॉटर ॲड करायचं आहे. मग आता वॉटर किती होतं आपलं 15 होतं. काय केलं आपण x% ॲड केलं. x ॲड केलं. छेदात किती आहे 12. मिल्कमध्ये काय ॲड नाही केलं तर किती झालं 3 यास 1. मग आता करा तिरपा गुणाकार. 15 त्रिक 15 1 15 प्लस x 1 x 12 त्रिक 36. मग x बरोबर 36. हे जे 36 आहे वजा 15. 36 वजा 15 केलं तर किती येतं आहे 21 येतं आहे. मग आता कुठे आहे 21. पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे 21. ओके. चल नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण. द डिफरन्स बिटवीन दी कंपाऊंड इंटरेस्ट इन द सिम्पल इंटरेस्ट ऑन प्रिन्सिपल अमाउंट ऑफ 2 years इन 10% पर ॲनम 5,431. फाइंड द प्रिन्सिपल अमाऊंट. आता 2 वर्षाचं सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यातील अंतर काढण्यासाठीचं सूत्र आपल्याला माहीत आहे. सूत्र आहे की PR छेदात 100. ओके. आणि इथं R चा स्क्वेअर आणि 100चा स्क्वेअर. मग आता त्यांनी ऑलरेडी काढून दिलं आहे किती आहे 5,431 बरोबर. हे 5. मग आता काय म्हणले P किती आहे माहीत नाही काढून घेऊ आपण. गुणेला R किती आहे 10. 10चा वर्ग 100 छेदात 100चा वर्ग म्हणजे गुणेला 100. 100 कटले 100 कटले. हे गुणाकारातले इकडं भागाकारात आले म्हणजेच काय 54 31 वरती 2 शून्य असं कुठे आहे पर्याय क्रमांक 4 मध्ये. ओके. चला पुढचा प्रश्न पाहूयात. 2 friends A and B live 140 km apart. They both drive a straight line towards each other meet. म्हणजे इथं आहे B, इथं आहे A. दोघं राहतात 140 किलोमीटर अंतर आहे. इफ A ड्राईव्ह 80 km/h. A 80 km/h चालला आहे अँड B 40 hour. B येतोय 40नं. तर काय झालं देन हाऊ मेनी किलोमीटर्स अपार्ट विल दे बी एक्झॅक्टली 45 minutes बिफोर दे मीट. अच्छा प्रश्न उलट विचारला आहे की ते भेटण्यापूर्वी त्यांच्यामध्ये शेवटच्या 45 मिनिटात समजा शेवटच्या 45 मिनिटात ते दोघं इथं भेटणार आहे. एवढं अंतर जायला त्याला 45 मिनिटं लागणार. त्यांच्यामधील अंतर किती म्हणजे सरळ ते 45 मिनिटात किती किलोमीटर चालले असा प्रश्न आहे. का कारण शेवटच्या 45 मिनिटात त्यांना भेटायला तेवढाच वेळ लागणार आहे आणि तेवढंच किलोमीटर जाणार आहे जेवढं ते 45 मिनिटात जातील. मग आता आपण काढूयात. सरळ आपलं सूत्राचा वापर करायचा आणि त्यामध्ये 45 अमाऊंट टाकायची. मग कसं काढता येईल आपल्याला बघा 80 आणि 40 किती झाले 80 आणि 40 120 बरोबर ना. मग आता काय झालं 120
गुणेला 45, पण आपल्याला किलोमीटर कन्वर्ट करायचं म्हणून 60. 60 एक 60, 60 दुनी 120 आणि 45 दुनी 90. झालं काम. त्याला 45 मिनटं भेटण्यापूर्वी त्यांच्यामधील अंतर हे 90 किलोमीटर असेल. पर्याय 2 हे आपलं उत्तर आहे. प्रश्न उलट विचारला होता, घाबरायचं काही कारण नव्हतं. प्रश्न आहे, इन अ सर्टेन कोडेड लँग्वेज राम इज कोडेड 32, सीता इज कोडेड 49, स्वयं इज कोडेड विल बी. सरळ सरळ यांचे नंबर घ्या. आर किती नंबरला आहे? 18, नंतर 1 ए नंबरला आणि एम 13 नंबरला. यांची बेरीज किती येते? 32. सीताची बेरीज येते 49. मग आता एस एच वाय ए एम याची बेरीज बघा. एस किती आहे? 19 नंबरला. एच किती आहे? 8 नंबरला. वाय किती आहे? 25 नंबरला. ए 1 नंबरला. एम 13 नंबरला. यांची बेरीज किती येते? 66. पर्याय क्रमांक 3 आपलं होणार आहे. बघा, हा पेपर होता 12 डिसेंबर 2023चा ऑनलाईन झालेला शिफ्ट 1चा पेपर हा होता. शिफ्ट 2चा गणित आणि डाटा इंटरप्रिटेशनचे प्रश्न आपण यावर ऑलरेडीच व्हिडिओ बनवून आपल्या यूट्यूब चॅनलला अपलोड केलेला आहे. तो सुद्धा बघा, निश्चित तुम्हाला फायदा होईल. इतर व्हिडिओ पण आपण हळूहळू बनवणार आहोत. तुम्ही आमच्यासोबत सोशल मीडियाला कनेक्ट होऊ शकता. यूट्यूब चॅनल, टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनल आणि फेसबुकला फॉलो करू शकता. इंस्टाग्रामलाही फॉलो करू शकता. सर्व लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. सेटनेट स्टडी नावाचं आपलं स्वतंत्र टेलिग्राम चॅनल आहे, ज्यावरती आपण पूर्ण सेट नेट PhDचे काम करत असतो, जिथे तुम्हाला पोल क्वेश्चन मिळतात व महत्त्वाचे अपडेटसुद्धा मिळतात. त्याची लिंक सेटनेट स्टडी नावाची आहे व हे आपल्या चॅनलचं नाव आहे. याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा, तसेच ओएसिस करिअर पॉईंटचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.